नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये आहे. तर आपण डाळिंब बागेला पाणी देऊन एक 7 ते 8 दिवस झालेले आहेत. तर काय परिस्थिती आहे आपण आपल्या डाळिंब बागेची ती बघूया. तर मित्रांनो बघा, एक खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पानगळ होऊन फुटवे चांगले निघाले आहेत, जेणेकरून यामध्ये आपल्याला चौकी ही चांगली निघेल. आणि चौकी चांगली जर आली तर साहजिकच आहे आपल्याला त्या ठिकाणी फुलं चांगली निघतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी चांगल्या प्रकारे कळी निघलेली आहे. आणि या कळीसाठी आपण आता काय उपाययोजना करावं, जेणेकरून ही कळीची गळ होणार नाही, याच्यावर माव्याचा अटॅक होणार नाही. त्यासाठी आपण याला एक स्प्रे घेतला आहे आत्ता. तर तो स्प्रे टिल्ट आणि इमिडा हे दोन्ही एकत्रित घेतलं आहे. 200 लिटर पाण्यासाठी प्रत्येकी 100 ml याचा डोस आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कळी निघलेली आहे, अजून निघते. तर मित्रांनो, अजून याच्यामध्ये काय बदल करायला हवा नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर झाडांना असे जुने काही फळं असतील तर ते काढून टाका, कारण या फळांवर लवकर अटॅक होतो रोगांचा आणि त्याला बुरशी धावते. आणि बुरशी धावल्यानंतर परत नंतर ते दुसऱ्या आपण फळाला ते डॅमेज करत आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा मस्त कळी पण निघालेली आहे, चांगल्या प्रकारच्या कळ्या आहेत. हे बघा, यासाठी आपण टिल्ट आणि एमिडा प्रत्येकी 100 ml 200 लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे. हे बघा, चांगल्या प्रकारे कळी या ठिकाणी निघत आहे. आणि कळी गळू नये किंवा अजून यासाठी काय उपाययोजना कराव्यात, तर मित्रांनी नक्कीच मला कॉमेंटमध्ये मार्गदर्शन करावं.